टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण। नमस्कार, मी राम कांबळे। 25 तारखेला इथल्या शेतकऱ्याकडून मला सांगण्यात आले की नरखेड रोड ते घाटणे रोड कॅनलपट्टीचा हा रस्ता झालेला आहे, तर अद्याप ते पूर्ण झालेलं नाही। संबंधित अधिकारी नगर परिषदेचे बांधकाम विभागाचे अभियंता गणेश बागल यांना मी फोन केला की साहेब ही कामं पूर्ण झाले कसं, तर त्यांनी सांगण्यात आलं की ही काम आणखीन मुदत आहे, ही कामाची मंजूर आहे 9/9/2024ला प्रशासकीय मंजुरी जिल्हाधिकारी। ह्या कामाची किंमत आहे 94,95,529 रुपये। 92 रुपये। कामाची मुदत 6 महिन्याची असताना 1 वर्ष होऊन गेलं, तरी काय अशा पोच केलेले आहे। मी तरी विचारलं की बाबा ह्याचं बिल निघालं, तर ह्या 1 रुपयासुद्धा कामाचं बिल निघालेलं नाही। माहितीच्या अधिकारात मी माहिती मागवली, तर त्याच्यात मला आढळून आलं की 78,40,100 रुपयेचं बिल काढण्यात आलं। बिलं काढलेल्या टिप्पणीवर तारखा नाही, त्या नक्की किती टक्केवारीचं काम झालं आहे कसं काहीच नाही आढळून। नंतर मी माननीय जिल्हाधिकारी यांच्या दोघांचा ठेकेदार रणजित हाके यांना संपर्क केला असता त्यांनी म्हणले माझी कामं भरपूर आहेत। मी तरी विचारलं तुमचं बिल किती आहे, काय मला काहीच माहीत नाही। माझ्या नावावर मोहोळमध्ये एवढी कामं आहे की मी विचार करू शकत नाही, एवढी कामं आहे की त्याच्या। आम्ही म्हणलो तुम्ही बिल काढलं आहे, मला काहीच माहीत नाही। मग आता काय करता, तर आता मी 2 महिन्यात माझं डांबर महाग झाले, असं झालं तसं झालं, त्यांना कारणं दिली। तर माझी एक आता मी एक निवेदन करणार आहे की नगर विकास खात्याकडं मी मागणी करणार आहे, जेवढं बिल काढले त्या खात्यानं रिकव्हरी करण्यात यावी। या बिलाची 78,40,100 रुपयाचे नगर विकास खात्यानं ही रिकव्हरी करावी। काय करावी, तर वेळेत काम पूर्ण नाही, हा शासनाचा पैसा वायपट जाईल। आता राहिले किती 20%, तर 20%त काय तुम्ही काम करणार आहे? जसं तुम्ही घरकुल एखाद्यानं जर नाही बांधलं तर तुम्ही त्याला नोटीस देता, त्याची रिकव्हरी करता, एकतर घर बांध नाहीतर पैसे वापस करा। तसंच माझी एक विनंती आहे आणि मी पत्रव्यवहार करणार नगर विकास सचिवांना की हे झालेली पैसे ही रिकव्हरी करण्यात यावी, म्हणजे पुढील ठेकेदाराला की त्यानं ती वेळेत काम करेल आणि काळजीनं काम करेल। ह्या सर्व कामामध्ये अधिकारी आणि ठेकेदार यांच्यामध्ये संगनमत असं झालं असं दिसून येतं का? 100%। मग तुम्ही ह्यावर काय कारवाई करण्यासाठी तुमची मागणी असणार आहे आणि कुठल्या अधिकाऱ्यांना? मी ह्यांच्याकडं मागणी आहे, कलेक्टर साहेबाकडे मागणी केलेली की ठेकेदारांनी संबंधित बांधकाम अभियंता गणेश बागल यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा।